नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तातुराव भुजक। तर आज आम्ही या नागापूर गावी आलो असता कायमस्वरूपी आम्ही या नागापूर गावाला येत असतो आणि या गावाला येण्याचे कारण असं की या नागापूर गावातील लोक एकदम प्रेमळ स्वभावाचे आणि आज आम्ही जात असताना आताच आमच्या मामूने आम्हाला त्या ठिकाणी प्रेमाने मारली आणि आग्रह केला की तुमचे आम्ही सोशल मीडियावर त्या ठिकाणी व्हिडिओ पाहत राहतो, तर आमच्या सोबतही या ठिकाणी व्हिडिओ घ्या आणि आमचे गोरे मामा यांच्या सोबत व्हिडिओ घ्या। तर त्यांनी येतानाच आमच्या पुढे एक व्हिडिओ बोलले, तर मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांच्याकडे पाहून ते जरी वयाने या ठिकाणी पुढे दिसत असेल पण त्यांच्यामध्ये जी तरुणपणा त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या हास्यावरून या ठिकाणी दिसते, तर कुठेतरी ते फक्त वयाने या ठिकाणी म्हातारे झाले पण त्यांच्या मनातली ताजगी अजून या ठिकाणी दिसत आहे। तर मित्रांनो, प्रत्येक गावामध्ये आम्ही व्हिडिओ या ठिकाणी काढत असतो, पण आजचा व्हिडिओ या ठिकाणी एकदम खास आहे कारण आतापर्यंत आम्ही व्हिडिओ तरुण मुलांसोबत या ठिकाणी काढलेले, पण ज्या वेळेस या वयोवृद्ध माणसाबरोबर या ठिकाणी व्हिडिओ काढला तर एक आनंद झाला। कारण प्रत्येक घराला आपण म्हणतो ना सावलीची गरज असते, तशी वयोवृद्ध माणसं आपल्यासाठी सावली आहे आणि या सावलीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्यांना आयुष्य कसं कसलं, त्यांनी आयुष्यातून त्यांच्या मुलाचा परिवाराचा कसा उदरनिर्वाह त्या ठिकाणी केला, तर हे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सानिध्यात या ठिकाणी करतं। तर आपण बरेच जण काय करतात, आपल्या आई वडिलांना त्या ठिकाणी विसरतात, आई वडिलांना वेळ त्या ठिकाणी देत नाही। पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मुलांनो, एकदा आई वडील कधी गेले तर या ठिकाणी ते परत दिसत नाही आणि आज आपण किती तरक्की करा, आपल्याला किती वाईट टाइम येऊ द्या, तर त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी दुसरं काम येत नाही, ते करून आई वडील या ठिकाणी काम येतात। तर या आई वडिलांना आपण जपा, कारण यांच्यामध्ये स्वर्ग या ठिकाणी लपलेला आहे। आपण एक वेळेस हजला नाही गेलं तर चालेल, एखाद्या पंढरपूरला गेले तरी चालेल, पण आपण आई वडिलांची सेवा करा, यांच्यामध्येच देव या ठिकाणी लपलेला आहे। आणि आज या नागापूर गावातील वयोवृद्ध माणसासोबत बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य या ठिकाणी दिसतं, तर कुठेतरी त्यांचे मुलं चांगले दिसतात, कारण ज्यांच्या मुलं चांगले त्या ठिकाणी असतात त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य या ठिकाणी हास्य राहतं आणि हे हास्य आम्हाला या गोरे मामाच्या माध्यमातून दिसत आहे। कारण हे गोरे मामा एक म्हणजे लहान असतील तर आताच त्यांच्या लोकांनी सांगितलं की 3 वेळेस उपसरपंच या ठिकाणी राहिलेले आहे, 2 वेळेस व्हाईस चेअरमन आणि अजून काय सर काय उर्दू शाळेचे संचालक या ठिकाणी राहिलेले आहे। तर आज अशा महान व्यक्ती सोबत बोलण्याचा व्हिडिओ काढण्याचा योग आला आणि आज सर्वजण आमचे काळे सर आज मित्रांनो एक बोलण्याची वाद झाल्यास आता आपण या ठिकाणी पाहू शकता की सर्व हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र नांदतात आणि हीच आपल्या भारताची खासियत आहे। आता बरेच राजकारण या ठिकाणी लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम या ठिकाणी करत, पण लोक इतके हुशार या ठिकाणी झालेले आहे, या राजकारणी लोकांचं मनावर न घेता आपुलकी जिव्हाळा जपण्याचं काम हे गावातील नागरिक खेड्यापाड्यातले नागरिक या ठिकाणी करतात। कारण राजकारणी लोक 2 दिवसासाठी मतदानापुरते येतात, पण आपण एकमेकाच्या सानिध्यात तिथे आयुष्य आपलं गेलेलं, आपल्याला जिवंत इथे राहणे मरण या ठिकाणी, त्यामुळे आपण आपल्या सोबत आपुलकी जपण्याचं काम या गावातील लोक या ठिकाणी करतात। तर आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ एक गाणं व्हायरल होते वकीचं की शहरातील लोक गावाकडे चला, तर म्हणजे बरेच शहरातील लोक गावाकडे या ठिकाणी येत आहे, कारण गावामधला जो आनंद आहे तो शहरामध्ये या ठिकाणी दिसून येत नाही। शहरामध्ये सगळीकडे धावपळ आहे, पण जे गावामध्ये आपुलकी जिव्हाळा, आज जरी कोणती टेकडी कुच्चर टेकडी का कुच्चर वाटा जरी असला पण एकमेकांना जोडण्याचं काम हे कुच्चर वाटा या ठिकाणी करतो। कारण आज आपण या ठिकाणी पाहू शकता एकाकडे आताच वकील साहेबांनी डायलॉग झाला की एकाकडे काळे तर एकाकडे गोरे, तर कुठेतरी साऊथ आफ्रिकाचा मिलाप या ठिकाणी झालेला आहे। कारण साऊथ आफ्रिकेला क्रिकेट मध्ये खेळत असताना 6 प्लेयर हे गोरे घेणं पडते, 5 प्लेयर हे काळे या ठिकाणी घेतात, कुठेतरी साऊथ आफ्रिकाचा क्रिकेट टीम या ठिकाणी दिसून आलेला आहे। तर मित्रांनो, खरंच आनंद मला इथल्या लोकांचा झालेला आहे आणि सर्व प्रेमाचे जिव्हाळ्याचे आपुलकीचे लोक आहेत आणि मी एक सांगू इच्छितो की सचिव काय नाव आपला, तर अरे आपण भेटलो तर या ठिकाणी उर्दू शाळेचे अजमल खान साहेब या सचिव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर मित्रांनो, आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं बिगुल या ठिकाणी वाजलेलं आहे, अनेक बाहेरचे लोक जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवार या ठिकाणी हिंडत आहे, फिरत आहे, लोकांच्या भेटीगाठी घेत आहे। पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो की आपल्या स्थानिक लोकांना प्राधान्य द्या, कारण आपल्या सुखादुखाला आपल्या गावात
गावातील अडचणीला जो स्थानिक माणूस त्या ठिकाणी प्राधान्य देऊ शकतो, तो इतर गावचा माणूस आपल्या गावाला प्राधान्य देऊ शकत नाही. तो जरी आपल्याला 2-5 पैसे देऊन त्या ठिकाणी आपल्याला हे करत, पण आपण स्थानिक माणसाला ज्या ठिकाणी प्राधान्य द्या तर तो आपल्या सुखादुखाला त्या ठिकाणी हजर राहील. आपल्या गावातील रस्त्याची अडचणी असो, पाण्याची अडचणी असो, अनेक अडचणीला गावातल्या माणसाला अनुभव राहतो का आपल्या गावामध्ये अनेक अडचणी आणि या अडचणी मला या ठिकाणी दूर करायच्या आहेत. तर कोणत्याही लोकांच्या मोठमोठ्या गाड्या पाहून आपण त्या ठिकाणी भूल थापेला बळी न पडता स्थानिक माणसालाच आपण या ठिकाणी प्राधान्य द्यावं. आणि आता सर्वांनी आमचे 2 शब्द या ठिकाणी ऐकून घेतले. आणि वकील साहेब मी आज या ठिकाणी बोलताना सांगितलं की सोशल मीडियाचा वापर जर केला तर तो चांगल्या पद्धतीने, पण बरेच लोक त्या सोशल मीडियाचा गैरउपयोग करतात. पण मित्रांनो, ही गाडी कशी तयार केली जाते तर याचा एक पार्ट जर आपण गुगलवर युट्यूबवर व्हिडिओ पाहिला तर गाडी तयार करण्याचे सामर्थ्य त्या मोबाईल मध्ये आहे. तर त्याचा जर चांगला उपयोग जरी केला तर मोबाईल हा घातक नाही तर चांगला आहे याच्यासाठी. पण तरुण पोरं याचा कुठेतरी गैरउपयोग करत आहे. तर हा गैरउपयोग न करता याच्यातून बरंच काही शिकण्याचं माध्यम आहे आणि याचा मुलांनी चांगलं माध्यम घेऊन चांगली प्रगती या ठिकाणी करावी असं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि मला 2 शब्द वकील साहेबांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. फोटो घ्या.